आता एका सेवा बीजकाचाही नमुना पाहू. दिलेल्या माहितीवरून रिकाम्या जागा भरून सेवा बीजक पूर्ण करा. आता इथे बघा, सेवा पुरवल्याचा टॅक्स इनव्हॉइस नमुना. इथे पण त्यांनी आधीच्या बीजकाप्रमाणे ते दुकानाचं नाव, त्याचा पत्ता दिलेला आहे, त्याचा इनव्हॉइस नंबर दिलेला आहे, GSTIN नंबर दिलेला आहे, इनव्हॉइस डेट दिलेली आहे, पूर्ण इथे ईमेल ID, फोन नंबर वगैरे. तर आता SA कोड, SAC, फूड आयटम, क्वालिटी, रेट, टॅक्सेबल अमाऊंट, CGST आणि HGST इथे दिलेला आहे. मग आता इथे बघा, वस्तूचा कोड काय आहे 9963. फूड आयटम काय आहे कॉफी, क्वांटिटी 1 आहे, रेट 20 रुपये, टॅक्सेबल अमाऊंट पण किती आहे 20 रुपये. मग याच्यामध्ये CGST किती आहे 2.5% आणि 0.50 रुपये म्हणजे 50 पैसे. मग इथे पण HGST पण किती त्याचा टक्के आहे 2.5. मग इथे पण किती असणार आहे 0.50 रुपये. त्यानंतर इथे मसाला टी जो आहे त्याचा पण कोड तोच आहे. क्वांटिटी 1 आहे, रेट किती 10 रुपये, टॅक्सेबल अमाऊंट 10. आणि इथे आता जर HGST 2.5 आहे तर इथे CGST पण किती असणार आहे 2.5%. आता पुढे बघा, जेव्हा आपण इथे आता त्याचा CGST किती आला मग 0.25 रुपये. म्हणजे जसं आपण गणित नेहमीप्रमाणे करतो की आता 2.5% म्हटल्यावरती कसं करणार, तर टॅक्सेबल अमाऊंट 10 रुपये आहे, मग टक्के म्हणजे किती असतात 100. मग 10 गुणिले 2.5 आहेत 100 आणि ते केल्यावरती आपल्याला किती मिळतं 0.25 रुपये म्हणजे 25 पैसे. त्याचप्रमाणे आता इथे ते मसाला डोसा पुढचा आहे, तर त्यांनी किती मागवला आहे, क्वांटिटी 2 मागवली आहे, त्याचा टॅक्सेबल अमाऊंट पण किती आहे 120, कारण 2 म्हणजे 60 गुणिले 2 म्हणजे 120 आहे, ते इथे आपण लिहिलेलं आहे. आणि त्याचा कोड किती आहे, तोच कोड आहे 9963. मग आता इथे त्याचं जे CGST इथे त्यांनी 2.5% सांगितले, म्हणजे HGST पण तेवढीच आहे. आणि मग आपण किती रुपये होतात त्याचे 2.5%, तर ते 3 रुपये होतात. HGST पण तेवढेच होतात. मग ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर 3.75 HGST आणि CGST पण 3.75 रुपये एवढा होतो. आणि टोटल ह्या वस्तूंची जर टोटल केली तर 150 रुपये होतात. आणि इथे मग आता 150 अधिक 3.75 किती होतात 153.75. आणि पुन्हा हे HGST पण त्याच्यात ॲड केलं की ते किती येतं 157.50 रुपये. म्हणजे अशाप्रमाणे टोटल जे बिल येतं ते येतं 157.50 रुपये. आता शिक्षिका काय म्हणतात, वस्तू व सेवा या दोन्ही बिलांचे नीट निरीक्षण करून दोन्ही बिलांच्या कोडमधील फरक शोधा. आता कोडमधला फरक काय आहे, इथे आहे SA मग कॅपिटल आहेत ते SAC कोड, आणि इथे होता HSN कोड. हा जो SAC कोड दिसतोय ना, तर इथे बघा आता मुलगा पण त्या कोडची फरक सांगतोय की त्याला वस्तू बिलावर HSN कोड दिसला आणि उपहारगृहाच्या बिलावरती SAC कोड दिसला. मग SAC कोड काय आहे, शिक्षिका त्याचं विश्लेषण सांगतात. लॉंग फॉर्म सर्व्हिस अकाउंटिंग कोड म्हणतात याला. मग आता इथे बघा तुम्हाला एक तक्ता दिसतोय ज्यामध्ये वस्तू चा कराचा दर, वस्तू आणि सेवा प्रकार सांगितले. तर 0 कर ज्यांचा आहे, आता 0 कर आपण इथे मागच्या हे बघितलं आपण या पानावरती की 0%, 5%, 12%, 18%, 28% असे वेगवेगळे वस्तूंचे कराचे दर आहेत. तर कशावरती दिलेले आहेत, तर 0 आधारित करांची वस्तू, अन्य धान्य, जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे, दूध, मीठ, मातीची भांडी. सेवामध्ये काय येतं, जसं धर्मादाय उपक्रम, पाण्याची वाहतूक, रस्ते, पुलांचा वापर, शिक्षण व आरोग्य सेवा इत्यादी हे जे इथे आहेत ते. त्यानंतर 5% कशावरती, कोणत्या वस्तू आहेत की त्याच्यामध्ये सामान्य वापरात जसं LPG सिलेंडर, चहा, तेल वगैरे ह्या वस्तू. त्यानंतर सेवा कोणत्या, रेल्वे, बस वाहतूक, विमानसेवा वगैरे याच्यावरती. त्यानंतर जो स्तर 1 आहे ते 12%, मग त्याच्यामध्ये ग्राहकोपयोगी वस्तू जसं लोणी, दूध, तूप या
लोणी, तूप, सुकामेवा, भाज्या वगैरे हे सगळं जे आहे, ज्या वस्तू थोड्याशा महागामध्ये असतात, ज्याच्यावरती थोडी प्रक्रिया केलेली असते. त्यानंतर सेवामध्ये काय तर छपाई कामे, गेस्ट हाऊस, बांधकाम वगैरे ही सगळ्या गोष्टी. आता त्यानंतर चौथा जो प्रकार आहे तर स्तर 2 आहे. त्याच्यामध्ये 18% सेवा कर येतो. तो मोठ्या प्रमाणात वस्तू व सेवांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. ज्याच्यामध्ये मार्बल, ग्रॅनाईट, परफ्यूम म्हणजे ज्या जास्तीच्या वस्तू, थोड्याशा हेवी वस्तू आहेत, ज्यांची कॉस्ट जास्त आहे, अशा वस्तूंचा ते याच्यामध्ये समावेश होतो. आणि सेवेमध्ये कुरिअर सेवा आहे, आउटडोअर केटरिंग आहे, सर्कस, नाटक, प्रदर्शन, सिनेमा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, शेअर खरेदी विक्रीवरील दलाली सेवा वगैरे ह्याच्यामध्ये येतात. आणि उच्चतम दर जो आहे त्याच्यामध्ये 28% हा दर घेतला जातो, कराचा दर. तर त्या वस्तू काय आहेत, ऐशारामाच्या वस्तू, जसं मोटरसायकलचे पार्ट्स, लक्झरी कार, पान मसाला, व्हॅक्यूम क्लीनर वगैरे, म्हणजे ज्या महागड्या वस्तू आहेत त्यांच्यावरती हे कर लागतात. आता सेवा कोणत्या तर पंचतारांकित हॉटेल, निवास व्यवस्था, ॲम्युजमेंट पार्क, वॉटर थीम पार्क वगैरे, विमान वाहतूक वगैरे इत्यादी, म्हणजे ज्यांच्यावरती जास्त पैसे खर्च होतात किंवा जिथे जास्त तिकिटांचे दर असतात, जे लोक कस्टमरकडनं जास्त पैसे घेतात त्यांच्यावरती जास्त प्रकारे दर लावलेले असतात. आणि जिथे सेवा पण चांगल्या दर्जाची मिळते अशा ठिकाणी. तर याचा संदर्भ जर घ्यायचा असेल तर ही वेबसाईट त्यांनी दिलेली आहे. आणि याच्या व्यतिरिक्त 0 ते 5% दरम्यान कोणत्या वस्तूवर GST आहे ते शोधा, हे तुम्हाला होमवर्क आहे. आता इथे टिप काय दिलेली आहे ती वाचा. हे प्रकरण लिहिण्याच्या वेळी शासनाने ठरवलेले GSTचे प्रकार व दर घेतले आहेत. त्यात बदल होऊ शकतो, म्हणजे आता बदल होऊ शकतो, कारण हे 5 वर्ष जेव्हा शासनाने ठरवलं होतं 2017 साली तेव्हाचे आहेत. मग वीज, पेट्रोल, डिझेल इत्यादी GSTच्या कक्षेत येत नाही. तर इथे बघा, आपण जे सगळी ही माहिती आत्ता अभ्यासलेली आहे की दर कसे कुठल्या कुठल्या वस्तूंवर येतात, कसे आकारले जातात, त्यांचं किती टक्क्याचा कराचा दर असतो, त्यांचे कोड काय आहेत, हे सगळं आपण अभ्यासलेलं आहे. तर आता तुम्हाला काय करायचं, इथे त्यांनी कृती दिलेल्या आहेत बघा, 1, 2, त्यानंतर ही 3 आणि 4 ह्या कृती दिलेल्या आहेत. तर यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, आता स्वतःला तुम्हाला याच्यामध्ये या वस्तू लिहायच्या आहेत आणि त्यांचा GSTचा दर इथे लिहायचा आहे इथे. त्यानंतर इथे मग पहिल्या याच्यामध्ये स्केचबुक, कंपास, पेटी वगैरे, म्हणजे जसं की तुम्हाला ज्या वस्तू गरजेच्या असतात त्या 10 वस्तू गरजेच्या ज्या तुमच्या रोजच्या वापरातल्या तुम्हाला लागतात, त्यांचा त्या वस्तू इथे लिहायच्या, त्यांचा GSTचा दर लिहायचा. आणि तुम्ही जी पुस्तकं वगैरे खरेदी करता किंवा काही वस्तू खरेदी करता त्याच्यावरनं तुम्ही ह्याचा बिलं जे मिळतात त्याच्यावर तर तुम्ही हे सगळं करू शकता आणि तुमच्या सहकारी मित्रांबरोबर वर्गातल्या हे पडताळून घेऊ शकता. त्यानंतर जी दुसरी कृती आहे ती पण एक प्रमाणेच आहे, पण त्याच्यामध्ये कसं की 10 सेवा ज्या आहेत, विविध रेल्वे, ST बुकिंग इत्यादी, किंवा असे जे काही आहे किंवा दुसऱ्या काही सेवा असतात त्यांची जी बिलं मिळतात त्याच्यावर तर तुम्ही हे करू शकता. जसं कुरिअर सर्व्हिस वगैरे आहेत अशा ह्याच्यामध्ये सेम प्रोसेस आहे पहिल्यासारखीच, पहिल्या कृतीसारखी. आता ही जी तिसरी आहे ती काय की याच्यामध्ये बघा, खालील तक्ता पहा व आणखी वस्तू व सेवा कोड शोधून लिहा. आता इथे ह्या ज्या सेवा दिल्यात त्यांचा SSC कोड, GSTचा दर वगैरे हे सगळं इथे तुम्हाला दिलेलं आहे. असंच तुम्हाला आणखीन पण याच्यामध्ये ॲड करत जायचं आहे आणि त्याप्रमाणे हा तक्ता पूर्ण करायचा आहे. आता जी चौथी कृती आहे त्यामध्ये बघा काय, कोणत्याही 5 वस्तू व 5 सेवा HSN व SSC तक्ता तयार करा. त्यामध्ये वस्तू व सेवांची चित्र चिकटवा. त्या वस्तू व सेवांसाठी GSTचे दर शोधून लिहा. हे सगळं तुम्हाला कृती करायची आहे. आता याच्यात टिप काय दिली, वस्तू व सेवा करील दर तसेच HSN व SSC कोडवरील कृती इत्यादी माहितीसाठी आहे.
हे पाठ करायची गरज नाही. हे फक्त तुमच्या माहितीसाठी हे तुम्हाला करायचं आहे. तुम्ही विविध प्रकारची बिले मिळवा, जसे वस्तू पुरवठा बिले, सेवा पुरवली असल्याची बिले इत्यादी. त्या बिलांच्या GSTच्या संदर्भात वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास करा आणि वर्गात तुमच्या मित्रांबरोबर चर्चा करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात.